नंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये किरण सामंत इच्छुक असल्याचं कळतंय। शिंदेंनी किरण सामंतांना मुंबईला बोलावल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे। कोकणातून एक महत्त्वाची बातमी येते, आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। किरण सामंत यांना मुंबईला मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याचं कळतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी अमोल कलई आपल्या सोबत आहेत। अमोल, अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। नक्कीच अत्यंत महत्वाची कोकणच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो सध्या चर्चेत आहे आणि या दृष्टिकोनातून महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण किरण सामंत यांना तातडीनं मुंबईला बोलवल्याची माहिती आता सूत्रांनी जी आहे ती दिलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी किरण सामंत यांना मुंबईमध्ये बोलवल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे आणि आता थोड्या वेळात ते रवाना होतील। त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गाचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे आणि किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारासाठी इच्छुक आहे। त्याचबरोबर नारायण राणे यांचं देखील नाव चर्चेत आहे। म्हणजे या एकंदरीत पाहिलं तर या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये या जागेबद्दल अद्यापही संभ्रम निर्माण झालेला आहे। अगदी अमोल, एकीकडे किरण सामंत यांनी माघार घेतल्याचं स्टेटस टाकलं होतं, नंतर ते स्टेटस डिलीट केलं। नारायण राणेंनी प्रचार सुरू केलेला आहे। महायुतीमध्ये जो तिढा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा तो सुटलेला नाही आणि त्यातच आता किरण सामंत यांना मुख्यमंत्र्यांनी थेट बोलवल्यामुळे अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। नक्कीच किरण सामंत वारंवार जो आहे तो स्टेटस त्यांचा चर्चेत होता। सुरुवातीला किरण सामंत यांनी मशालीचं जे आहे ते चिन्ह ठेवलं होतं, त्यामुळे किरण सामंत चर्चेत आले होते। त्यानंतर आता अजित पवार यांचा देखील स्टेटस ठेवलेला आहे, त्यामुळे किरण सामंत यांच्या स्टेटसवरनं जी आहे ती राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा निर्माण झाली होती। सकाळपासून ठिकठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं। त्यामुळे एकंदरीत आता किरण सामंत यांना मुंबईला बोलवल्याने ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आशा ज्या आहेत ते कुठेतरी पल्लवित झालेल्या, कारण ही जागा जी आहे ती भाजपने या जागेवरती दावा केलेला आहे आणि किरण सामंत हे जे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत इच्छुक त्यांनी देखील या जागेवरती दावा केलेला आहे। त्यामुळे ही जागा कुणाला मिळते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अमोल, एकीकडे उदय सामंत यांनी सुद्धा या जागेवर अनेक वेळेला दावा केला होता, ही शिवसेनेच्याच वाट्याची जागा आहे असं म्हटलं होतं, आणि दुसरीकडे नारायण राणे यांनी सुद्धा ही जागा भाजपचीच असणार अशा प्रकारचा दावा केलेला होता। धन्यवाद अमोल, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय आणि त्यामुळे आता नारायण राणे यांनी सुद्धा दावा केलाय भाजपची जागा असेल आणि आता उदय सामंत यांनी सुद्धा दावा केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। दुसरीकडे किरण सामंत हे मुंबईला निघालेले आहेत। यानंतर बघूया पुढची एक मोठी बातमी। किरण सामंत यांचं सोशल मीडियावरचं स्टेटस चर्चेत आलंय। सामंत रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक आहेत। अजित पवारांच्या भाषणाचा मजकूर त्यांनी स्टेटसवर ठेवलेला आहे आणि त्यांच्या स्टेटसची चर्चांना सुरुवात झाली आहे। सामंतांच्या स्टेटसचा अर्थ काय, अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे। किरण सामंत यांचे सोशल मीडियावर स्टेटस वारंवार चर्चेत आलेले असतात आणि आजचं स्टेटस त्यांचं पुन्हा एकदा चर्चेत आलंय। आपण बघतोय सामंतांचं सोशल मीडियावरचं स्टेटस आहे, मिठाचा खडा कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही अशा प्रकारचा अजित पवारांचा फोटो आणि त्याला हे कॅप्शन असल्याचं किरण सामंत यांचं हे स्टेटस आहे।